भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया. तसेच मराठी साहित्य व लावणी समृद्ध करणारे तसेच गाजलेले लेखक, कवी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण आज त्यांना विनम्र अभिवादन करूया. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय भूषणगार आणि माझ्या मित्रमंडळींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना वंदनीय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. समाजात करण्यासाठी देशाची अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाघा तालुक्यातील वाटिका या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव आबाबाई साठे असे होते. अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. हे एक महान मराठी समाजसुधारक व लोककवी होते. समबदल हारुनी गा सांगुनी गेले माझ विठरा, सांगुनी गेले माझ विठरा. एकजुटीच्या या रथावरती आरुढोनी चलवा पुढती, आरुढोनी चलवा पुढती. दिनांचे दुःख टांगले त्याने वेशीवर, असं झालंच नाही कधी, असं होणार नाही कधी. शाहिराम